नमस्ते मुलांनो, कसे आहेत? छान. मी सगळ्यांनी मशीन लावले. मशीन मधून आवाज येतो आहे. तुमच्या सगळ्यांजवळ पुस्तक, वही, पेन्सिल, रबर आहे. छान. आज आपण इयत्ता 6वी इतिहास शिकणार आहोत. त्यामध्ये काय? धडा कितवा? 7वा. त्याचं नाव काय? मौर्यकालीन भारत भाग पहिला. काय? मौर्यकालीन भारत भाग पहिला. बघू. टॉपिकचं नाव काय? ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी. काय? ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी. ग्रीक सम्राट म्हणजे कोण? राजा. भारताच्या बाहेरील राजा. त्याचं नाव काय? ग्रीक सम्राट. सिकंदराची म्हणजे काय? सिकंदर हे त्या राजाचे नाव. स्वारी म्हणजे काय? लढाई. तो कोण? सिकंदर भारतावर लढाईसाठी, जिंकण्यासाठी चालून आला. बघू. या अगोदर आपण जनपदे आणि महाजनपदे यांची माहिती घेतली आहे. याच्या अगोदरच्या पाठामध्ये आपण कोणती माहिती शिकलो? जनपदे आणि महाजनपदे. जनपदे म्हणजे काय? छोटी राज्य. आणि महाजनपदे म्हणजे मोठी राज्य. हे आपण मागील धड्यामध्ये शिकलो आहोत. त्यातील वत्स, अवंती, कोसल आणि मगध ही महत्वाची बलशाली महाजनपदे होती. आणि जे काय महाजनपदे होती, जनपदे होती, त्याच्यामधील महत्वाची ताकदवान महाजनपदे कोणती होती? तर पहिलं वत्स, दुसरं अवंती, तिसरा कोसल आणि चौथा मगध. ही 4 महत्वाची बलशाली ताकदवान महाजनपदे होती. हे आपण मागे शिकलो आहोत. चित्रात दिसतंय कोसल, अवंती, वत्स आणि मगध ही 4. त्यातील मगध साम्राज्याचा उदय, साम्राज्य विस्तार व नंदराजे. त्यामधील मगध त्यातील मगध साम्राज्याचा उदय, साम्राज्य विस्तार व नंदराजे. काय? हे जे महत्वाचे महाजनपदे होते त्याच्यामधील मगध साम्राज्याचा उदय, सुरुवात कशी झाली, साम्राज्य विस्तार आणि ते कसं वाढत गेलं, व नंदराजे आणि त्याच्यामध्ये जे काही राजे होते त्यांचे नाव काय? नंदराजे. हे सगळं आपण बघणार आहोत, शिकणार आहोत. मगध यांच्या विषयी आपण माहिती घेतली आहे. हे जे नंदराजे आहेत त्यांच्या विषयी आपण मागे माहिती शिकलो.
नंद राजे. शेवटचा नंद राजा धनानंद याचा शेवट चंद्रगुप्त मौर्य याने केला. आणि आपल्याला माहित आहे शेवटचा नंद राजा त्याचं नाव काय धनानंद. हा धनानंद याचा शेवट त्याला मारलं कोणी चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य या राजाने या धनानंदला असं मारलं. बघू धनानंद हा चंद्रगुप्त याने धनानंदला असं मारलं. आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. या चंद्रगुप्त मौर्याने या धनानंद राजाला असं मारलं आणि स्वतःच राज्याचं सुरुवात केली. त्याचं नाव काय मौर्य साम्राज्य. या चंद्रगुप्त मौर्याने धनानंदला मारलं आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. म्हणजे काय मौर्य साम्राज्याची सुरुवात केली. मौर्य साम्राज्य हा कोण आहे चंद्रगुप्त मौर्य राजा. आज आपण मौर्य साम्राज्याचा विस्तार व मौर्य राजांविषयी माहिती घेणार आहोत. आणि आज आपण मौर्य साम्राज्याचा विस्तार वाढत कसं गेलं, असं वाढलं कसं, व मौर्य राजांविषयी आणि मौर्य राजे कोण कोण होते माहिती घेणार आहोत. हे सगळ्यांबद्दल आपण माहिती असं घेणार आहोत. मौर्य साम्राज्य सुरुवात केली. अलेक्झांडर त्याचं दुसरं नाव काय सिकंदर हा राजा. त्याचं नाव काय अलेक्झांडर सिकंदर, जो भारताच्या बाहेरून आलेला लढाईसाठी भारत जिंकण्यासाठी. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर हा मेसेडोनिया देशाचा राज्यकर्ता होता. आणि हा अलेक्झांडर सिकंदर कोणत्या देशाचा राजा होता मेसेडोनिया. आपण नकाशात बघू. हा मेसेडोनिया देशाचा राज्यकर्ता म्हणजे काय राजा होता. हा मेसेडोनिया इथं पृथ्वीच्या इथं बघा काय मेसेडोनिया. जागतिक इतिहासात तो सर्वात यशस्वी व कुशल सेनापती गणला जातो. आणि जागतिक म्हणजे काय जगातील सर्व पृथ्वीवरील इतिहासात तो सर्वात यशस्वी व कुशल सेनापती गणला जातो, बोलला जातो, असं ओळखला जातो. कोण सिकंदर. आपल्या कारकिर्दीत त्याने इराण आणि आपल्या आयुष्यात त्याने आपल्या लढाई करण्याच्या वेळेत त्याने काय काय असं जिंकलं ते बघू. पहिला इराण,
दुसरा पहिला इराण आणि दुसरा सिरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया देशांची नावे, फिनिशिया, जुदेया, गाझा, बॅक्ट्रिया, तसेच भारतातील पंजाब पर्यंतचा प्रदेश जिंकला होता. कोणी? सिकंदरने. जे आपण देशांची नावं बघितले ते सगळे देश त्याने असं जिंकले होते. आणि तसेच भारतातील पंजाब पर्यंतचा प्रदेश त्याने असं जिंकला होता. इसवी सन पूर्व 326 म्हणजे आजपासून जवळजवळ 2000 ते 2500 वर्षापूर्वी. काय? आजपासून जवळजवळ किती? 2000 ते 2500 वर्षांपूर्वी त्याने भारतावर स्वारी केली. कधी? सिकंदराने भारतावर स्वारी कधी केली? 2000 ते 2500 वर्षापूर्वी सिकंदराने भारतावर स्वारी केली. त्यावेळीचा भारत हा आजच्या पाकिस्तान पर्यंत वायव्येला पसरलेला होता. आणि त्यावेळेचा जेव्हा हा सिकंदर राजा भारतावर लढण्यासाठी आला तेव्हा त्यावेळीचा भारत हा आजच्या पाकिस्तान पर्यंत वायव्येला असं पसरलेला होता. तेवढा मोठा होता. नकाशा बघा. एवढा सगळा भारत होता जेव्हा सिकंदर असं लढायला भारतावर चालून आला. अलेक्झांडर आपल्या तुकडीला घेऊन निसा या प्राचीन शहरास भेटीला गेला. आणि अलेक्झांडर म्हणजे राजा आपल्या तुकडीला म्हणजे काय? आपल्या जवळच्या माणसांना बरोबर असं लढणाऱ्या माणसांना असं बरोबर घेऊन निसा गावाचं नाव या प्राचीन शहरास असं भेटीला गेला. बघू. इथं आला. तेथून तो सिंधू नदीकडे वळला. आणि निसा येथून तो कुठे असं वळला? सिंधू नदीकडे असं वळला. सिंधू नदी बघा. सिंधू नदीवर पूल बांधला होता. आणि सिंधू नदीवर असं जाण्यासाठी काय बांधलेला होता? पूल. असं जाण्यासाठी काय? असं पूल बांधलेला होता. पूल. ग्रीक सैन्य हा पूल पार करून तक्षशिलेला पोहोचले
आणि ग्रीक सैन्य, ग्रीक हाता बाहेरील असं सैन्य, अलेक्झांडरचे सैन्य हा पूल असं पार करून असं चढून तक्षशिलेला पोहोचले. तक्षशिला हे हातातील एक ठिकाण, तिथं असं पोहोचले आले. बघा हा सिंधू नदीचा इथून असं पूल असं पार करून असं चढून इथं तक्षशिलेला ग्रीक सैन्य आले. तक्षशिला शहर हे प्राचीन व्यापाराच्या दृष्टीने एक महत्त्वाचे शहर होते. आणि तक्षशिला हे शहर कसे होते? व्यापाराच्या दृष्टीने एक महत्त्वाचे शहर होते, गाव होते. तसेच तक्षशिला विद्यापीठ ही याच ठिकाणी असल्याने ते शैक्षणिक केंद्र होते. आणि हे तक्षशिला व्यापाराचे एक ठिकाण तर होतेच महत्वाचे, त्याच्याच बरोबर विद्यापीठ म्हणजे काय? शिकण्याचे ठिकाण. जसं आता पुणे विद्यापीठ, त्याच्या सारखं तक्षशिला हे दुसरं शिकण्याचे खूप मोठे असं शिकण्याचे विद्यापीठ शाळा होते, केंद्र. सगळ्या शाळांचे असं केंद्र, एक मुख्य ठिकाण असतं, त्याच्या सारखं शैक्षणिक केंद्र मुख्य ठिकाण होते. आज तक्षशिला हे ठिकाण पाकिस्तानात आहे. आणि आज तक्षशिला हे ठिकाण भारतात आहे का? नाही, आज पाकिस्तानात आहे. पाकिस्तानात तक्षशिला ठिकाण आहे. सिकंदर भारतावर स्वारी करून येत असताना त्याला अनेक राजांबरोबर युद्ध करावे लागले. आणि सिकंदर भारतावर स्वारी करून येत असताना त्याला अनेक राजांबरोबर आणि अनेक राजांच्या बरोबर युद्ध करावे लागले. या भारतातील अनेक राजांबरोबर या सिकंदरला असं युद्ध करावे लागले. भारतात येण्याचा त्याचा मार्ग सोपा नव्हता, तर खूप खडतर होता. या सिकंदरचा भारतात येण्याचा मार्ग सोपा होता का? नाही, खूप खडतर होता. खडतर म्हणजे काय? खूप असं कठीण होता. तरीही त्याने भारतीय राजांशी समर्थपणे लढा दिला व तो पंजाब पर्यंत पोहोचला. तरी सुद्धा भारतातील सगळ्या राजांबरोबर असं लढणे सिकंदराला सोपं नव्हतं, अवघड होते. तरीही त्याने म्हणजे कोणी? सिकंदराने भारतीय राजांशी समर्थपणे असं लढा दिला व तो पंजाब पर्यंत पोहोचला आला.
इथपर्यंत तो आला. यानंतर पूर्वेकडील मगध राज्यावर हल्ला करण्याचा अलेक्झांडरचा मानस होता आणि त्याच्यानंतर या सगळ्या राजांना असं जिंकल्यानंतर त्याचा कुठे पूर्वेकडील इकडे पूर्वेकडील मगध राज्याचे नाव काय मगध राज्यावर असं हल्ला असं लढाई गपचूक असं लढाई करण्याचा अलेक्झांडरचा मानस विचार होता. मगध परंतु पावसामुळे आणि हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे नद्या तुडुंब भरून वाहत होत्या. हा सिकंदर इकडं मगधवर असं लढण्यासाठी येणार होता जिंकण्यासाठी, पण पावसाळ्यात पावसाचं पाणी खूप पावसामुळे आणि हिमालयातील डोंगरावरील हिमालयातील बर्फ असं वितळल्यामुळे नद्या तुडुंब भरून वाहत होत्या. नद्या असं काही कमी का खूप असं भरून असं नद्या असं वाहत होत्या. तुडुंब म्हणजे खूप भरून वाहत होत्या. बघा असं खूप पाणी कमी आहे का खूप. चिनाब नदी पार करेपर्यंत ग्रीक सैन्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. नदीचं नाव काय चिनाब नदी पार म्हणजे तिथपर्यंत पार करेपर्यंत पलीकडे चिनाब नदीच्या पलीकडे जाण्यापर्यंत ग्रीक सैन्याला अनेक संकटांना वेगवेगळ्या संकटांना असं सामोरे जावे लागले. इथपर्यंत ग्रीक सैन्याला पूर्वेकडे कूच करणे कठीण होत होते आणि ग्रीक सैन्याला इकडं पूर्वेकडे कूच म्हणजे जाणे कठीण होत होते सोपे नव्हते. इतकी वर्ष घराबाहेर राहून युद्ध करून सैनिक कंटाळले होते आणि इतकी वर्ष म्हणजे काय असं दिवस कमी का खूप वर्षांपासून हे ग्रीक सैन्य आपल्या स्वतःचं घर असं सोडून बाहेर म्हणजे भारतात इकडे आले होते. म्हणजे काय इतकी वर्ष खूप वर्षांपासून घराबाहेर राहून युद्ध करून आणि नेहमी रोज असं युद्ध करून सैनिक कंटाळले होते. त्यांना असं कंटाळा आला होता की नेहमी काय सारखं युद्ध करायचं. मगधावर चालून जाण्याची त्यांची इच्छा नव्हती आणि काय मगधावर या मगध राज्यावर असं लढाईसाठी चालून जाणे म्हणजे काय लढाईसाठी जाणे त्यांची असं इच्छा नव्हती. तसेच त्यांना आपल्या देशाची ओढ लागली होती. तसेच त्यांना सैनिकांना आपल्या स्वतःच्या देशात जाण्याची ओढ
लागली होती की कधी आपण आपल्या घरी जाऊ. नेहमी नेहमी असं बाहेर नको, आपल्या घरी आपण स्वतःच्या घरी कधी जाणार याची त्यांना असं ओढ लागली होती. घरी जाण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली होती आणि या सगळ्या सैनिकांच्या मनात आपल्या स्वतःच्या घरी जाण्याची इच्छा उत्पन्न म्हणजे काय, सुरुवात झाली होती, निर्माण झाली होती. त्यामुळे सिकंदरला आता आम्हाला कोणतेही लढाई लढण्याची इच्छा नाही. त्यामुळे सिकंदर राजाला हे सैनिक असं बोलत होते की आता आम्हाला कोणतीही लढाई असं लढण्याची इच्छा नाही असे ते राजाला बोलत होते. असे सांगत त्याने म्हणजे कोणी, याने सिकंदराने माघार घ्यावी की लढू नये, जाऊ दे व मायदेशी परतावे अशी बोलणी केली. काय की सिकंदर राजाने आता कोणतीही असं लढाई लढायची नाही. त्याने असं माघार घ्यायची, कोणाशी असं लढायचं नाही, माघार घ्यावी, हार मानावी आणि मायदेशी परतावे अशी बोलणी केली. आणि पुढे काय करावं तर आपल्या स्वतःच्या देशात जावे, कोणतीही असं लढाई लढू नये. तर काय करावं, आपल्या स्वतःच्या देशात जावे, मायदेशी स्वतःच्या देशात जावे. अलेक्झांडर सैन्याच्या या निर्णयाने अतिशय नाराज झाला आणि मग हा अलेक्झांडर राजा सैन्याच्या कुठल्याही असं लढण्याची इच्छा नाही, आपल्या स्वतःच्या देशात जायचं आहे हे सगळ्या विचारांनी सैन्याच्या या निर्णयाने अतिशय नाराज, असं अतिशय खूप त्याला असं दुःख झालं, खूप असं नाराज झाला, अतिशय या निर्णयाने अतिशय नाराज झाला. शेवटी त्याच्या सैनिकांनी त्याच्या विरुद्ध बंड पुकारले आणि युद्धात सामील न होण्याचे ठरवले. आणि मग हा राजा असं ऐकत नाही. काय, हा राजा परत आपल्याला असं लढायला सांगतोय. या सगळ्या गोष्टींनी त्याचे जे सैनिक होते त्यांनी याच्याच विरोधात बंड पुकारले, म्हणजे त्याच्याच विरुद्ध, आम्ही तुझ्याच विरोधात असं लढू. बंड म्हणजे काय, पुकारले, आणि जर आम्हाला तू असं लढायला बोललास तर तुझ्याच विरोधात आम्ही असं लढू आणि युद्धात सामील न होण्याचे ठरवले. आणि तुझ्या कुठल्याही असं युद्धात आम्ही असं सामील होणार नाही असे ठरवले. त्यामुळे नाईलाजाने सिकंदरने माघार घेतली आणि तो मायदेशी परतला.
आणि मग कुठलेही सैनिक असं सैनिक आपल्या बरोबर असं लढायला तयार नाहीत, आपल्या बरोबर असं यायला लढायला तयार नाहीत. म्हणून मग नाईलाजाने त्याची इच्छा नसताना सुद्धा सिकंदरने राजाने माघार जाऊ दे माघार घेतली आणि तो मायदेश स्वतःच्या देशात निघाला, परतला, मागे निघाला. समजलं? थँक्यू. याच्या पुढचा भाग आपण नंतर बघू. समजलं?